नवरात्र उत्सवासाठी दुर्गादेवी मूर्त्या करण्यासाठी कुंभारवाड्यात लगबग। लोणंद शहरात शारदीय नवरात्र रंभ घटस्थापना सप्टेंबर 22 रोजी आहे। त्या पार्श्वभूमीवर कुंभारवाड्यात अनेक छोट्या मोठ्या बनवण्यासाठी लगबग सुरू आहे। तसेच प्रत्येक प्रभागात तरुण कार्यकर्ते नवरात्र उत्सवासाठी सज्ज झाले असून पथकाची शेड उभारणे युद्धपातळीवर सुरू आहे। मूर्त्यांचे बाजार भाव 1000 पासून 20,000 पर्यंत निघाले असल्याने मंडळी खरेदीसाठी कुंभारवाड्यात गर्दी करू लागले। नवरात्र उत्सव काळात कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी मंडळाने पोलीस स्टेशनला सहकार्य करावे असे आवाहन पोलीस ठाण्याचे सपोनी सुशील भोसले यांनी म्हटले आहे। बातमीसाठी श्री दिलीप वाघमारे, लोणंद। मुख्य संपादक शौकत शेख। सोमवारी दुर्गादेवीची प्रतिष्ठापना होत असताना आणि नवरात्राला प्रारंभ होत असताना आपण या आनंदी उत्सवाला सामोरे जात आहोत। आणि त्याच पद्धतीने गणेशोत्सवाच्या या काळामध्ये आपल्याला लोणंद पोलीस स्टेशनचे API सुशील भोसले साहेब, नलवडे साहेब, चढस साहेब, त्याचबरोबर ट्रॅफिक पोलीस हवालदार कुंभार साहेब आणि त्यांचे सर्व महिला, त्यांचे सहकारी, त्याचबरोबर महिला पोलीस अधिकारी, होमगार्ड इंगवले साहेब, या सर्वांनी आपल्याला शांतता सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी मोठं सहकार्य केलं। त्याचबरोबर आता येणाऱ्या नवरात्राच्या ह्या काळामध्ये आपण सर्वजण मिळून चांगल्या पद्धतीने आनंदाने हा सण साजरा करू, उत्सव साजरा करू। आणि आपल्याला लोणंद पोलीस स्टेशनचं मोठं सहकार्य असतं, लोणंद नगरपंचायतीचं मोठं सहकार्य असतं आणि त्या माध्यमातून एक सांस्कृतिक वारसा जपणारं, एक खेळीमेळीनं राहणारं, एक आनंदानं राहणारं, जातीय सलोख्याचा आणि ऐक्य अबाधित आणि बंधुभाव निर्माण करणारं गाव म्हणून सातारा जिल्ह्यामध्ये लोणंद शहराची ओळख आहे। मध्ये आज आपण पाहतो की महिला राजदांडिया खेळण्यासाठी जातात, त्याबरोबर सर्व नवरात्रोत्सव मंडळाची देवींची श्रीची दुर्गादेवीची मूर्ती नेण्यासाठी कुंभारवाड्याच्या जवळ लगबग चालू असते। त्याचबरोबर विविध प्रकारचं साहित्य जमा करण्याची एक लगबग चालू असते। हा सर्व उत्सव आपण मोठ्या आनंदानं नवरात्रोत्सव आपण सर्वजण एकत्र या खेळीमेळीनं उत्सव पार पाडूया, आनंद लुटूया आणि जीवनातला हा एक आनंद द्विगुणित करूया, एवढं बोलून थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।